नमस्कार. आज आपण एका नवीन कथेला सुरुवात करणार आहोत. तर आजच्या कथेचे नाव आहे अतृप्त आत्मा. चला तर मग कथेला सुरुवात करूया. रुपाली खूप आवडायची मला. ते वयच तसं होतं आणि ती होतीच इतकी सुंदर की मला काय, अख्ख्या वर्गाला ती आवडायची. आवडण्यासारखीच होती. काळेभोर डोळे, लांब सडक केस, लांब नाक, गोरा रंग आणि प्रसन्न चेहरा, सदैव ओळखीचं हसू दाखवणारा. 90s मधली नीलम आठवते का? बस अगदी तशीच दिसायची. तिच्या या मोहक सौंदर्याने साहजिकच त्यावेळी चिपळूणमध्ये हार्ट पेशंटची संख्या वाढली होती. तरीही तिची आणि माझी ओळख निदान तोंड ओळख तरी राहायला हवी. अर्थात या उपर मला दुसरं काही परवडण्यासारखंही नव्हतं म्हणा. खरं तर आम्ही त्यांचे भाडे करू. नव्या भैरीच्या पल्ल्यात त्यांचा एक मोठा बंगला होता आणि मागच्या बाजूला आउट हाऊसमध्ये 2 खोल्या. तिथेच राहायचो आम्ही. मी, माझा धाकटा भाऊ चिनू आणि आई बाबा. बाबा गणपती कारखान्यात काम करायचे तर आई 4 घरच्या पोळ्या. परिस्थिती बेताचीच होती. मी आणि रुपाली दोघंही 10वीत तर चिन्या 8वीत होता. रुपालीच्या वडिलांचं चिंच नाक्यावर मोठं किराणा मालाचं दुकान होतं. 8-10 माणसं दुकानात कामाला असायची त्यांच्याकडे. रुपाली आणि तिचे आई बाबा मोठ्या बंगल्यात तिघच राहायचे. पाहायला गेले तर तिचे आई बाबा खरंच खूप प्रेमळ, अगदी डाऊन टू अर्थ. शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागली की मी त्यांच्या दुकानात जायचो हिशोबाच्या वह्या लिहायला. माझं अक्षर चांगलं, सोबत गणितही चांगलं होतं म्हणून रुपालीच्या बाबांनीच हे काम दिलं होतं मला. आज जवळपास 2 वर्ष झाली असतील मी सुट्टीत हे काम करायचो. यातून माझ्या वर्षभराचा वह्या पुस्तकांचा खर्च सुटायचा. रुपालीच्या बाबांना माझं खूप कौतुक वाटायचं. ते पाठ थोपटून नेहमी म्हणायचे, खूप शिक, मोठा हो, आभाळा एवढा. आणि हे पाहून रुपाली नाक मुरडायची. पहिल्यांदा मला खरंच ती आवडायची, पण नंतर मात्र हळूहळू तिचा स्वभाव कळत गेला आणि एकदम आवडतीची नावडती झाली. कारण ती फक्त दिसायलाच सुंदर होती. तिच्या वागण्यात, बोलण्यात एक प्रकारचा माज होता, गर्व होता. पण नाही तिथे हक्क गाजवायची सवय. तिने मला गृहीतच धरलं होतं. मी घरात नसलो तरी बिनधास्त माझ्या होमवर्कच्या वह्या घेऊन जायची आणि परत आणायच्या वेळी छे, तिने त्या कधी मला आणून दिल्याच नाहीत. गरज पडली की मलाच जावं लागायचं. आता वाटतं ती हे मुद्दामच करायची. तशी अभ्यासात बेताचीच होती. कधी कधी जिओमेट्रीच्या डिफिकल्टीज घेऊन यायची. मी समजावून सांगायचो पण तिचं त्याकडे लक्षच नसायचं. माझा वेळ फुकट खर्ची पडायचा. येता जाता सारखं अंगचटीला येणं म्हटलं तर सहज धक्का लागायचा की जाणून बुजून कळायचंच नाही. डोकं भणभणायला लागायचं. अस्वस्थ व्हायचो मी. ज्वालामुखीच्या तोंडावर बसल्यासारखं वाटायचं. अभ्यासातून लक्ष उडायच्या बेतात. थोडक्यात ती माझ्या मागे लागली होती आणि मी उद्ध्वस्त होण्याच्या बेतात होतो. मी स्वतःला पटकन सावरलं आणि शाळेतल्या निसर्गंड सरांकडे संध्याकाळी अभ्यासाला जायला लागलो. रात्री 10 वाजेपर्यंत छान अभ्यास व्हायचा आणि मुख्य म्हणजे रुपालीच्या तावडीतूनही सुटका व्हायची. हल्ली रुपाली दिसली की फुसफुसायची, चिडायची आणि आता मला फक्त बोर्डाची परीक्षा दिसत होती. परीक्षा झाली, रिझल्ट लागला अगदी मनासारखा. मी शाळेत दुसरा आलो. आई बाबा खुश. आणि रुपालीचं म्हणाल तर रुपाली कशीबशी पास झाली. आता पुढे काय करायचं हा माझ्यासमोर मोठा प्रश्न होता. खरं तर काहीच परवडण्यासारखं नव्हतं. पुन्हा रुपालीचेच बाबा मदतीला धावून आले. ते म्हणाले, माझा मित्र आहे कराडला, शहा नावाचा. तिथं त्याचंही मोठं किराणा मालाचं दुकान आहे. तिथल्या YC कॉलेजमध्ये ॲडमिशन घे.
कॉलेज सांभाळून त्याच्या दुकानात काम कर. तो जेवण खाण्याची सोय करेल. मी चिठ्ठी देतो. मला वाटलं देव पावला. सायन्स परवडण्यासारखं नव्हतं म्हणून कॉमर्स घेतलं. दुकानाचं काम सांभाळून 12वी झालो. तेही कॉलेजमध्ये पहिला. शहाशिरजी खूप खुश झाले. म्हणाले, तू CA ची तयारी कर, मी फी भरतो. मीही तयार झालो, पण एका अटीवर, की हे पैसे कर्ज म्हणून घेणार. आणि तिथंच BComला ॲडमिशन घेतली. तोवर चिनूचीही 10वी झाली होती. मग मी आई, बाबा आणि चिनू सगळ्यांनाच कराडमध्ये बोलवून घेतलं. आता बाबा शेटजींच्या दुकानात काम करू लागले. आईलाही एका साड्यांच्या दुकानात काम मिळालं. तर चिनूने 11वी सायन्सला ॲडमिशन घेतली. चिपळूण सुटलं ते सुटलंच. मी एका CA फर्ममध्ये पार्ट टाइम जॉब पकडला. BCom झालो. पुढे अभ्यास करतच होतो. बघता बघता मी खरंच CA सुद्धा झालो. बाबा म्हणाले, पेढे घेऊन चिपळूणच जा, रुपालीच्या आईबाबांना भेट. तसा मी चिपळूणमध्ये गेलो. त्यांच्या पाया पडलो आणि त्यांचे मनापासून आभार मानले. त्यांना खरंच खूप आनंद झाला. पण रुपाली, तिच्या मनात काय चाललं होतं कुणास ठाऊक. एक शब्दही नीट बोलली नाही. ती पण कशीबशी BA झालेली. परत आलो. पुण्याहून एका कंपनीतून कॉल आला. लगेच जॉईन झालो. आता चिनूचंही BSc झालं होतं. आम्ही पुण्यात भाड्याची जागा घेतली. करार सोडताना शेटजींच्या पाया पडलो आणि त्यांचे पैसे परत केले. तेच पैसे पाकिटात घालून त्यांनी मला परत केले आणि म्हणाले, हे नवीन कर्ज घे, अनुभवासाठी नोकरी कर, पण पुण्यात तुझी स्वतःची फर्म झाली पाहिजे आणि त्यासाठी हे टोकन वापर. अजून एक, रुपालीच्या बाबांनी एक विचारायला सांगितले. त्यांची, खरं म्हणजे रुपालीचीच खूप इच्छा आहे. तुला त्यांचा जावई होण्यात इंटरेस्ट आहे का? घाई गडबड नाही आणि उपकारांचं ओझंही बाळगू नकोस. आयुष्य तुझं आहे, नीट विचार करून सांग. आत्ता रुपाली मला आठवली. रुपालीपेक्षा तिचा स्वभाव आठवला. मी चाचरत नाही म्हणून सांगितलं. विषय संपला होता. मी आता हे सगळं विसरलो होतो. माझा पुण्यात जम बसला. 3 वर्षात नवी पेठेत स्वतःची फर्म चालू केली. एकदा शेटजीही आले होते कराडहून. मागच्याच वर्षी माझं लग्न झालं. माझी बायको, ती सुद्धा CA आहे. चिनू आता PhD झाला आणि ते सुद्धा मॅथमॅटिक्समध्ये. सोबतच नेटसुद्धा पास झाला आणि आता चिपळूणच्याच DPZ कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. 2 वर्ष झाली तिथंच आहे. तिथं त्यानं आता नवीन घर बांधलंय. त्याचंही आता लग्न झालंय. त्याच्याच वास्तुशांतीला जायचं पुढच्या आठवड्यात. आई बाबा म्हणतात आता चिपळूणमध्येच राहणार. जेव्हा चिपळूणमध्ये आलो तेव्हा जाणवलं, इथे आता सगळं बदललंय. नवा बहिरीसुद्धा आता खूप जुना झालाय. त्याच्याच पलीकडं आमच्या चिन्याचं घर. 3 बेडरूम, किचन, डायनिंग, भोवती मस्त अंगण, असं मस्त घर बांधलं पठ्ठ्याने. रुपाली, मी फ्लॅशबॅकचे दरवाजे उघडण्याआधीच बंद केले. वास्तुशांती छानच पार पडली. मी आणि किमया म्हणजे माझी बायको वरच्या बेडरूममध्ये झोपलो होतो. प्रवासाने खरंच खूप दमलो होतो. त्यामुळे पडताच मला झोप लागली. पण अचानक एकदम जागा झालो. किमयानं मला खरकन ओढून घेतलं. मला काय कळेना आता हिला काय झालं. नाईट लॅम्पच्या उजेडात तिचे डोळे लकाकले. मोकळे सोडलेले तिचे केस चेहरा अधूनमधून झाकत होते. तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच दिसत होतं. तिच्या अंगात हत्तींचं बळ आलं होतं. कुठला तरी हिशोब चुकता करण्याच्या इराद्यानं मला ती खेचत होती. ती माझी बायको किमया नव्हतीच. आणि खडकन माझे डोळे उघडले. भासच होता तो, पण भास वाटत नव्हता. फिदी फिदी हसणारी, हो ती तीच होती, तीच रुपाली. मी ओळखली तिला. हादरलो. अंगाला दरदरून घाम फुटला.
मला माहिती होतं तू आज येशीलच. एक ना एक दिवस मी तुझी वाट बघत होते. आज तृप्त होते मी. माझ्याच कानात घुमणारा तो कानठळी आवाज. मी थरथरायला लागलो. किमयाला गदागदा हलवली. ती भानावर आली. नेहमीसारखीच वाटली. पण मी मात्र घामाने ओला चिंब झालो होतो. तिला काहीच कळेना. पण मला रात्रभर झोप काही आली नाही. सकाळी उठलो आणि तडक बहिरीच्या देवळापाशी गेलो. तिथं जवळपास चौकशी केली. चिन्याची जागा, रुपालीचं घर होतं तिथंच. त्याच जागेवर चिन्याचं घर बांधलं होतं. रुपालीनं त्या घरातच जीव दिला होता. तिला वाटलं असणार मी हो म्हणेन. पराभव पचवता येत नाही तिला. तिचे आई बाबा घरदार विकून कुठेतरी दुसरीकडे निघून गेले होते कायमचे. पडीक होती ती जागा 4-5 वर्ष. ते जुनं घर पाडून चिन्यानं नवीन घर उभारलं होतं. तरीही रुपाली आहेच अजून इथं. माझा 2 दिवस मुक्काम होता. आता माझी खात्री होती आज रुपाली पुन्हा येणार. आणि तसंच झालं. ती आली. मी तयारच होतो. तिच्या त्या भयान लालसी चेहऱ्याकडे न घाबरता बघितलं. तिच्या बटनांसारख्या डोळ्यांना डोळे भिडवून. मेलीस तरी बदलली नाहीस अजून. तुझ्यावर प्रेम करावं अशी तू कधीच नव्हतीस. तेव्हाही आणि आत्ताही. आता मला तुझी भीती वाटत नाहीये, पण तुझी कीव करावीशी वाटते. देवाने इतकं सुंदर रूप दिलं होतं तुला, पण स्वभावापायी कचरा केलास त्याचा. ही वास्तू सोडून निघून जा. मी माझ्या जगात सुखी आहे. माझं सोड. तुझं जर माझ्यावर खरं प्रेम असेल तर निघून जा इथून. प्रेमाची पहिली पायरी त्याग असतो. तो करायला शिक. किमयाचा चेहरा अंधारातच चकाकला. तिथं रुपाली दिसली. क्षणभरच गोड हसली मनापासून. आणि सगळं काही शांत झालं. दुसऱ्या दिवशी किमयानं उठवलं मला. काय चाललं होतं गेले 2 दिवस? काय वेड्यासारखं बरळत होतास? आणि कोण ही रुपाली? तुझ्यासाठी जीव वगैरे दिला होता की काय तिनं? काल रात्रीपेक्षा मी आत्ता जास्त घाबरलो. रुपाली खरंच आली होती का? की मला भास झाले हेच मला कळेना. पण यानंतर मात्र तिथे राहणं मला मूर्खपणाचं वाटू लागलं. मी चिन्याला सांगितलं आणि पटकन तिथून निघालो आणि परत पुण्याला आलो कायमचा.